नव्या महाराष्ट्राची नवी बातमी महाराष्ट्र मेट्रो न्यूज। शिंदखेडा मतदारसंघातील दोंडाईचा सोनगी रस्ता, सायने सवाई मुक्टी, रेवाडी दिवी रस्ता यांसह MIDC येथील प्रकल्प, मेती येथील सोलर प्रकल्प अशा विविध विधायक विकास कामांना काही राजकीय मंडळी आणि पदाधिकारी, विशेष करून अधिकारी आणि ठेकेदारांना ब्लॅकमेल करत विकास कामांना अडथळा निर्माण करत आहेत। या विकास विरोधी कारवायांचा विरोध करण्यासाठी कामपूर येथे शिंदखेडा दक्षता समितीच्या वतीने जन आक्रोश आंदोलन आयोजित करण्यात आले होते। या आंदोलनात परिसरातील सर्व पदाधिकारी, शेतकरी, शेतमजूर, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिंदखेडा मतदारसंघातील सुरू असलेली विकास कामे काही राजकीय मंडळींनी जाणीवपूर्वक अडथळा आणून थांबवल्याचा आरोप करत दक्षता समितीच्या वतीने आणि परिसरातील नागरिकांनी अप्पर तहसीलदार श्री राजेश घोलप यांना निवेदन दिले। या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की शिंदखेडा मतदारसंघामध्ये राज्याचे पणन आणि राजशिष्टाचार मंत्री तथा पालकमंत्री नामदार जयकुमार रावल यांच्या प्रयत्नातून रस्ते, पूल, वीज, पाणी पुरवठा तसेच अन्य अनेक महत्त्वपूर्ण विकास कामांना गती मिळाली आहे। परंतु काही विरोधी मंडळींनी केवळ राजकीय हेतूने या कामांमध्ये आडकाठी आणल्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। राजकीय अस्तित्व गमावलेल्या आणि नेहमी आंदोलन, उपोषणाच्या नावाने प्रशासन आणि ठेकेदारांना वेटीस धरून ब्लॅकमेल करणं, तोड्यापाणी करणं असे प्रकार घडत आहेत। त्यांना वेळीच आवर घालून विकास कामांना गती मिळावी अशी मागणी दक्षता समिती आणि परिसरातील सर्व सरपंच, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी, शेतकरी, शेतमजूर, नागरिक यांनी केली आहे। विशेषतः दोंडाईचा सोनगी रस्ता, सायने सवाई मुक्टी, रेवाडी दिवी रस्ता यांसह MIDC देगाव येथील प्रकल्प, मेती येथील सोलर प्रकल्प आदी कामे सुरू असून देखील अडथळ्यांमुळे त्यांची गती मंदावली असल्याचं निवेदनात म्हटलंय। दक्षता समिती आणि परिसरातील शेतकरी, शेतमजूर, नागरिकांच्या म्हणण्यानुसार या कामांचा लाभ हजारो ग्रामस्थांना होणार असून रोजगार, पर्यटन आणि स्थानिक विकासाला चालना मिळणार आहे। मात्र सतत अडथळे आणल्याने सर्वसामान्यांचा विकास थांबत आहे। त्यामुळे शिंदखेडा मतदारसंघ दक्षता समिती सदस्यांनी अडथळे आणणाऱ्या मंडळींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। जर अशा प्रवृत्तींना वेळीच आळा घातला नाही तर भविष्यात जोडो मारो आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी समितीच्या वतीने देण्यात आलाय। या जन आक्रोश आंदोलनात दीपक वसंतराव बागल, DS गिरासे, नथा आबा वारुडे, जितेंद्र गिरासे, भूपेंद्र गिरासे, धनंजय मंगळे, प्रभाकर पाटील, विक्रम तायडे, माजी सभापती रणजित गिरासे, कामपूर सरपंच इंजी विष्णू पाटील, वाल्मिक बागुल, रणजित गिरासे, प्रकाश पाटील, चेतन पाटील, सिद्धार्थ सिसोदे, विनीत सिसोदे, ऋषी पाटील, वकील पाटील, बबलू कोळी, आनंद सिंग गिरासे, योगेश गिरासे, रवींद्र पाटील, भरत गिरासे, किरण बागल, चंद्रसिंग गिरासे, पांडुरंग सुभाष पाटील, महेंद्र गिरासे, दंगल पाटील, गोविंद सिंग गिरासे, मोतीलाल पाटील, गोरख गिरासे, नथा पाटील, कोमल सिंग गिरासे, संजय बोरसे, सुनील पाटील, देविदास पाटील, जयसिंग गिरासे, शिवदास धनगर, देविदास ठाकरे, भाईदास बडगुजर, चिन्हा पाटील, राहुल राजपूत, महेंद्र पवार यांसह परिसरातील सर्व गावातील ग्रामपंचायतचे सरपंच, सदस्य, पदाधिकारी, शेतकरी, शेतमजूर, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ते आपल्या स्वतःच्या अस्तित्वासाठी ते लढतायत की पुढे निवडणूक आहेत, मग आपल्या मागे कोणतरी राहिलं पाहिजे, आपल्याला बोलायला मुद्दा पाहिजे आणि म्हणून आपल्याला कुठेतरी एक राजकारणामध्ये आपलं अस्तित्व टिकावं एवढीच फक्त धडपड आहे। या ठिकाणी त्या स्थानिकांच्या विषयी जे काही त्या ठिकाणी हिंदीत म्हटलं की मगरमच्छ के आंसू हे जे दाखवून राहिले ते अतिशय खोटं आहे की त्या ठिकाणी स्थानिकांचे प्रश्नच नाही आहेत। ज्या ठिकाणी ती समस्या उपलब्ध केली जाते ते प्रश्नच नाहीयेत आणि त्या सोडण्याचा विषय येत नाही। हा रस्ता अतिशय सुंदर बनणार, याच्यामध्ये वाईट काय? या ठिकाणी जी जागा घेतली ती शासनाने स्वतःची त्या ठिकाणी जागा घेतली, त्यात वाईट काय? आणि जर समजा एखाद्याने या ठिकाणी आपल्या या ठिकाणी जागा होत असताना विरोध का करावा? कदाचित विरोध करणाऱ्यांना आपण विरोध का करतोय हे सुद्धा माहित नसावं। फक्त त्या ठिकाणी कुठेतरी दिशाभूल करून त्या ठिकाणी अशा प्रकारचा विकास कामांना खोळंबा घालण्याचं काम करतात। माननीय जयकुमार भाऊंच्या माध्यमाने या संपूर्ण मतदारसंघामध्ये, या संपूर्ण महाराष्ट्रात आपली आगळीवेगळी ओळख निर्माण होईल अशा प्रकारचा मतदारसंघाचा विकास करण्याचे त्यांनी त्या ठिकाणी यत्न केलेला आहे, हा प्रयत्न केलेला आहे। आणि या यज्ञामध्ये आपल्या सर्वांची आहुती त्या ठिकाणी टाकायची आहे, आपल्या प्रयत्नांची, आपल्या शुभेच्छांची। जास्त काही करता येत नसेल तर निदान शुभेच्छा द्या, माननीय जयकुमार भाऊंच्या पाठीशी उभे राहा। आपण स्वतः काही करू शकणार नाही, परंतु हे जे विरोधक आहेत, विरोधकांनी ठरवलेलं आहे की आपण चांगलं होऊ द्यायचं नाही आणि चांगलं जर झालं तर येत्या 10-20 वर्ष आपल्याला कुठलाही प्रकारचा ते काही टिकाव लागणार नाही आणि याच वाईट हेतूने ते या माध्यमाने काम करत असतात। आणि म्हणून सुजान जनतेला आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे की जयकुमार भाऊ विकास करतायत, आम्ही त्यांच्या पाठीशी राहू।
आज आपण पाहतो की जगवार भाऊंच्या माध्यमाने पाठिंबा वाढतोय, आणि पाठिंबा का वाढतोय? उगीच वाढत नाहीये, तर त्या ठिकाणी माननीय जगवार भाऊंनी अनेक विकासाची कामं केली, अगदी शेवटच्या माणसाचा विचार केलेला आहे. मग त्या ठिकाणी झोपडी मिळाली असेल, त्या ठिकाणी कोणाला संजय गांधी निराधारचा लाभ मिळाला असेल, त्या ठिकाणी विहिरी मिळाल्या असतील, आपल्याला शेतीच्या वेगवेगळ्या प्रत्येक गोष्टीत लाभ मिळाला पाहिजे, अशा प्रकारचा त्यांचा प्रयत्न असतो. आणि म्हणून मी या ठिकाणी जास्त वेळ न घेता आपण सर्वजण या ठिकाणी या विकास विरोधी प्रवृत्तीला गाडून टाकण्यासाठी याचा निषेध केला पाहिजे. ही जी विकास विरोधी प्रवृत्ती आहे या प्रवृत्तीला कोणीतरी थांबवलं पाहिजे, कारण ही जर प्रवृत्ती वाढवत गेली बढवत गेली तर आपल्याला भविष्यामध्ये या मतदारसंघाला विकास करताना खूप मोठा त्रास होणार आहे. आणि म्हणून आपले नेते जेव्हा काम करतायत त्यांच्या पाठीशी आपण सदैव उभं राहिलं पाहिजे, एवढीच मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपण या ठिकाणी यानंतर एक 2-3 घोषणा देणार आहोत, आणि हा या ठिकाणी आपण माननीय अपर तहसीलदारांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत, घोलप साहेब उपस्थित आहेत, त्यांना आपण निवेदन देणार आहोत. आपल्या सुजाण जनतेकडनं आपण शासन प्रशासनाला मदत करणार आहोत की चांगलं काम असेल आमची मदत नक्की असेल. या ठिकाणी जर समजा कामाची क्वालिटी खराब राहिली असते तर ती गोष्ट वेगळी आहे, परंतु त्या ठिकाणी तुम्ही कामच होऊ देत नाही तर हा कसला अडेल तट्टूपणा आहे. आणि या अडेल तट्टूच्या धोरणाचा विरोध आपण या ठिकाणी करायचा आहे. आणि म्हणून सर्वांनी या ठिकाणी निषेध असो विकास कामांना विरोध करणाऱ्यांचा निषेध असो अशा प्रकारच्या घोषणा द्यायच्या आहेत. निषेध असो या विकास कामांना विरोध करणाऱ्यांचा निषेध आपण या ठिकाणी करूया, एवढंच मी या ठिकाणी सांगतो. खूप एका फोनच्या माध्यमाने आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आपण मतदारसंघातील सर्व पदाधिकारी जाणकार नागरिक आपलं मी मनापासून स्वागत करतो. आजचा हा जन आक्रोश आंदोलन आपल्या शिंदखेडा मतदारसंघात विकासाची गंगा आपले नेते माननीय नामदार जयकुमार भाऊ रावत साहेब यांच्या मार्गदर्शनाने सतत वाहत आहे. मागील 25 वर्षामध्ये या शिंदखेडा मतदारसंघाचा विकास झपाट्याने होत आहे. हे नवीन मला सांगण्याची गरज नाही, आपण सर्वांना ते माहीत आहे. मागच्या 25 वर्षात या मतदारसंघात लागणाऱ्या कोणतीही गोष्ट असेल, बारीक गोष्टींवर आपले नेते माननीय नामदार जयकुमार भाऊंचं लक्ष असतं. कुठल्या गावाला रस्ता पाहिजे असेल, कुठल्या गावाला धरण बांधायचं असेल, कुठल्या नदीवर बंधारे बांधायचे असतील, कुठल्या भागात PDN योजना लागणार आहे, या सर्व गोष्टींचा अभ्यास करून आपले नेते माननीय नामदार जयकुमार भाऊ रावत साहेब यांनी शिंदखेडा मतदारसंघाचा चहूबाजूने विकास करण्याचं सुरू केलेलं आहे आणि ते निरंतर चालू आहे. असे काम करत असताना मित्रांनो की विकास करत असताना आपलं सहकार्य, आपले सर्वांची सहकार्याची भावना ही महत्त्वाची असते. सर्व लोक सहकार्य करत असतात, प्रत्येक गोष्टीमध्ये माननीय भाऊंच्या मदतीला आपण धावून येत असतात आणि म्हणून हा विकासाचा रथ निरंतर चालू आहे. परंतु आज असं काम चालू असताना जन आक्रोश आंदोलन करण्याची वेळ का आली, तर याचं कारण असं की काही लोक काही विकास कामांना हा दोंडाईच्या पासून तर सोनगीर पर्यंतचा हा चौपदरीकरणाच्या रस्त्याचं काम असेल, आपल्या मेथी येथील सौर प्रकल्प असेल, देगाव येथील सौर प्रकल्प असेल, MIDCचे नळदाणा येथील कामं असतील, त्याचप्रमाणे दोंडाईच्या शहरातील विकास कामं असतील, शिंदखेडा शहरातील विकास कामं असतील, असे विविध विकास कामं. आणि आता मागच्या वर्षी माननीय भाऊंनी जी PDN योजना मंजूर केलेली आहे तिचं काम करत असताना काही ठिकाणी 2-5% लोकांमुळे काही योजनांना ब्रेक लागत असतो. स्वतःच्या फायद्यासाठी असेल किंवा काही विरोधक राजकारण करण्यासाठी या गोष्टींचा फायदा घेत असतात आणि कामाला ब्रेक लावण्याचं काम करत असतात. आणि त्याच्यामुळे असे ब्रेक लागल्यामुळे हे विकास कामं थांबत असतात. आणि हे होऊ नये, या विकास कामांचा कुणी अडथळा आणू नये आणि जे लोक या कामांचा अडथळा आणत आहेत त्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी हा कुठला पक्षाने आयोजित केलेला आंदोलन नाही, कुठल्याही एका पक्षाने किंवा एका विचाराच्या लोकांनी नाही, तर हा सर्वसामान्य लोकांनी आयोजित केलेलं जन आक्रोश आंदोलन आहे. या आंदोलनाचा एकच उद्देश आहे की हे जे विकास कामं आहेत हे थांबवू नका.
आपले मंत्री साहेबांनी खूप मेहनतीने या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी आणि त्यांचं स्वप्न आहे की महाराष्ट्रात आपला मतदारसंघ मोठ्या प्रमाणात विकसित होईल आणि यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात। म्हणून सर्व लोकांना विनंती करण्यासाठी आणि जे विरोध करत आहेत त्यांचा निषेध करण्यासाठी हा जन आक्रोश आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। दुसरी योजना भारतामध्ये तर आपले आदरणीय लाडके नेते जयकुमार भाऊंनी या दोंडाच्या शहरामध्ये आपल्या मतदारसंघासाठी आणली। मित्रांनो, ही योजना का म्हणून की माझ्या तालुक्यातला माझ्या मतदारसंघातला शेतकरी हा सुजलाम सुफलाम व्हायला पाहिजे, हा सुखी व्हायला पाहिजे, या दृष्टिकोन ठेवून भाऊ मोठी योजना या ठिकाणी आपल्यासाठी येते। पण काही जे दूषित मनाचे लोक असतात, ज्यांना काही लोकांना हा विकास सहन होत नसतो, अशा लोकांना उपोषणाला बसतात, मारामारी करतात, अमुक करतात, हा त्यांचा हत्यार उगारायचा प्रकार असतो। पण ते करत असताना त्याच्या मागे त्याचं कारण वेगळं असतं। हे जे बसत असतं याचं कारण वेगळं असतं। सर्वांना माहिती त्याचं कारण काय, मला सांगायची गरज नाही, तुम्हाला आपल्याला सर्वांना माहिती कशासाठी कोण उपोषणाला बसाय, कोण अडथळा कसा निर्माण करायचा। पण हे करत असताना त्याच्यामध्ये भाऊ तर आपल्यासाठी तळमळ करत आहे, पण आपल्या स्वतःचं नुकसान आपण करून घेतो, आपल्या मतदारसंघाचं नुकसान आपण करून घेतो। भाऊंचं तर असं प्रत्येक वेळेस भाषणामध्ये भाऊंचं असं असतं की माझ्या मतदारसंघातला प्रत्येक व्यक्ती हा माझा आहे, माझा भाऊ आहे, माझे वडील आहेत, माझे आजोबा आहे, अशी त्यांची भावना असते। आणि हा प्रत्येक म्हणजे प्रतिनिधी अशोक गिरासे।